हळद लागवड करून आज रोजी 2 महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. हळद लावली त्या दिवशी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी फक्त 2 दिवस पाऊस झाला होता. त्यानंतर जवळजवळ सव्वा महिन्यापर्यंत हळदीला पाणी नव्हतं. आमचा बोर पण लवकर आटतो, पाणी कमी आहे. आतासुद्धा 3 ते 4 घंटेच पाणी येते बोरला. यावर्षी पावसाळा अजिबातच झालाच नाही म्हणू शकतो आपण. हळदीला आतापर्यंत हळद लागवड करताना खत टाकले होतं एकरी 1 पोतं 11-30-14 सोबत जैविक खतामध्ये मायक्रोराजाचा वापर केला होता. मायक्रोराजाचा फायदा आता दिसून येतो. मायक्रोराजामुळे अजैविक ताणसुद्धा सहन करू शकतो. हळद लावली तेव्हापासून हळदीवर आतापर्यंत एकही फवारणी केली नाही आहे. 2 दिवसाआधी IPL बायोलॉजिकल कंपनीची ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक, मेटारायझम जैविक कीटकनाशक आणि बॅमेज-डी म्हणजेच मायक्रोराजा याची आळवणी घेतली होती. त्याचा व्हिडिओ आज संध्याकाळी किंवा उद्या आपण टाकून देऊ. आपण पाहू शकतो हळदीचा कलर हिरवीगार आहे, कुठल्याही प्रकारचा रोग नाही आहे. या प्रकारे हळदीचा कलर आहे. बहुतांश शेतकऱ्याचा 2 महिन्यामध्येच 2 ते 3 फवारण्या, 2-3 आळवण्या, 2 किंवा 3 सुद्धा खताचे डोस, 20 दिवसाला काही शेतकरी खत टाकतात. खूप खर्च करतात. हळदीला जास्त खर्च करण्याची काही आवश्यकता नाही आहे. आपण वेळेवर जे लागते ते जर का दिलं, खतामध्ये जैविक खताचा वापर करा किंवा आळवणीमध्ये सुद्धा सुरुवातीला जर जैविक आळवणी केली तर त्याचा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे फायदा मिळतो. 2 महिन्यामध्ये एक पण फवारणी झाली नाही आहे. या प्रकारे सध्या हळदीची कंडिशन आहे. हिरवी गडद हळद आहे. आता 2 ते 3 दिवसांनी अमावस्येच्या जवळ किंवा त्यानंतर पुढच्या महिन्यातच एक हळदीची फवारणी घेऊ किंवा वाटलीच गरज त्या 3 ते 4 दिवसातसुद्धा आपण फवारणी घेऊ शकतो. सध्या गरज तर नाही आहे, पण वाटली कंदमाशीचं प्रमाण दिसलं कुठे तर आपण याच्यावर फवारणी करून घेऊ. सर्व हळद एकसारखी आहे.